क्राउड.
भावांना पोहोचलो आता मंदिरात. आईचं दर्शन करतो, बघू शूट करायला भेटलं तर शूट करेल, नाही तर मग काय कॅमेरा बंदच करायला लागेल. अजून काही ऑप्शन नाही आपल्याकडे. पण इथून तर दाखवेनच मी तुम्हाला थोडंफार आजकून काहीतरी. हे बघा इकडे बाहेरचा बंडल आहे. गोट्या काका बोलतात पाहिजे का कोणाला टाकून होतो. जस्ट शेट वाजव वाजव. अशा प्रकारे देवळात आम्ही पोहोचलेलो. अशा प्रकारे देवळात आम्ही पोहोचलेलो आहे. अजून काय बघत राहा. जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे. जितके शब्द कमी अपुरे आहेत. आता बघूया किती मिनिटात दर्शन होते ते. तर हे बघा आपले अर्धे मेंबर मध्ये गेले आहेत दर्शनासाठी. कॅमेरामध्ये बघू शकता तुम्ही. आता आपला नंबर पण येणार आहे. बघताच ग विमान उडवलाय डोंगरावर. तर आता संपलाय सगळं. चाललोय खालती आरामात. आमच्या नितीन भावाने काय ड्रम वाजवलं आहे. तोडफोड व्हिडिओ मध्ये बघितलाच असेल तुम्ही. तोडफोड पैसा वसूल. बाकी काय सुजित दादाचा आशीर्वाद. सुजित दादाचे आम्ही शिष्य आहेत. सुजित दादा आमचा गुरु. सुजित दादा जरा अजून 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 2 शब्द. आणि माझं नाव करा आणि कोणाचं पण नाव करा. ना पोटावरती नाही का आली पाहिजे. काय रे नाही तर ड्रम मध्ये असा विषय. बाकी सगळं झोल आहे. चला भावांना मी तुम्हाला खालती जाऊन भेटतो. नाही तर इथून आसडीन ना मी असा डायरेक्ट रूम वर जाण्याऐवजी मला हॉस्पिटलला न्यायला लागेल एखाद्याला. चला खालती जाऊन बोलतो मी तुमच्यासोबत. तर भावांनो आता बसलो इकडे. वरून आले चालत. हे बघा पोचलो इकडे. खालती व्ह्यू पण मस्त आहे एकविरेचा. ना इकडे बसण्याची मजा पण खूप म्हणजे वेगळीच मजा आहे इथूनची. तर आता बसलोय
वरती देवलात जाता वेळी पण ते पहिलाच सांगत होती की वाजू नको वगैरे. नंतर आरती वगैरे, आरतीला पण वाजवला, बघितला तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलाच असेल. आरतीच्या टायमाला पण वाजवला थोडा. त्यानंतर मग नंतर आरती झाल्यानंतर पण वाजवला तिकडे लाईनीमध्ये. त्यानंतर बाहेर निघून काय जास्त वाजवायला मिळालं नाही, ते घाई गडबडीमध्येच फोटो वगैरे काढत होते. तर फोटो पण तुम्ही बघितलेच असतील. तर फोटो वगैरे काढले. नंतर येता वेळी थोडासा शूट घेतला. आता खालती उतरतोय, म्हणजे उतरलाय फक्त थोडासा बाकी आहे. तर इकडे बसलोय मी आणि सुजित व्ह्यू बघत. इथे काय आपण रोज रोज तर येत नाही, तर इकडे बसलोय टाइमपास. आता थोड्या वेळामध्ये जाईन इकडूनच. आता बघू रूमवर जाऊन कसं काय होते. तर बघू आता बाकीचं. आतापर्यंत तर जे काय शेड्यूल आहे पूर्ण दिवसाचा ते तर खूप मस्त गेलाय. पहिला मोरगावला गेलो, मयुरेश्वर गणपतीचं दर्शन केलं. त्यानंतर जेजुरीला गेलो. त्यानंतर आता इकडे लास्ट ब्लॉग आहे आपला एकविरेचा. आता यानंतर तर डायरेक्ट ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला सीझनलाच, जेव्हा आपले बँडचे कॉल चालू होतील तेव्हाच. दादा सध्यापुरती तर काय आता भेटणार नाही. तर आता हा आपला लास्ट ब्लॉग असेल ह्या सीझनचा. आता 2-3 महिन्यानंतरच आपला ब्लॉग येईल डायरेक्ट. तर बाकी काय सुजित काय बोलतो का? बाकी चालू राहून दे. चालू राहू दे का? मग तुला कसं वाटलं आज वरती गेलेलं? तर फुल एन्जॉय, लाईनीमध्ये वगैरे मस्त. आम्हाला असं वाटलेलं ना की आता काय नेहमीप्रमाणे आम्ही एन्जॉय करतो ना दरवर्षी, तिकडे लाईनीमध्ये वाजवतो, फुल क्राऊड नाचतो, ते बरं आता करायला नाही भेटणार की काय. पण त्यानंतर बघतो तर शेवटी आलाच नाही. भाऊ लोक येतात ना मागून, यांनी पण फुल मचवून टाकलेला. बोलते वाजव वाजव वाजव. एक नंबर वाजवला. बस भाई यांचा असंच प्रेम राहू दे आपल्यावर. अजून काय विरारला आलो तर नक्की येईल तुम्हाला भेटायला. हा भेटले तर नशीब. हा भेटू ना भाई. बस का चल चल. तर असा झाला आपला शेड्यूल आजचा. तर आता मी काय जास्त बोलत नाही, तर आता एवढंच बोलून आपला ब्लॉग इकडे एंड करतो. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच. तर आता काय जास्त आपला लवकर ब्लॉग येणार नाही. आता जर ब्लॉग आला तर डायरेक्ट सीझनमध्येच येईल, जेव्हा ब्रासबँडचे आपल्याला कॉल चालू होतील तेव्हा, गणपतीमध्ये कॉल चालू होतील तेव्हाच आता आपले ब्लॉग येतील. तर आता सध्यापुरती तर आता काय आपले ब्लॉग येणार नाही जास्त. तेवढं बोलून मी आपला आजचा ब्लॉग जो काय तो इकडे समाप्त करतो आणि भेटूया अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तिथपर्यंत आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा आणि ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं असेल ना त्यांनी पहिला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण भरपूर भरभरून प्रेम द्या. तर चला.